थँक्यू सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. बसा. थँक्यू. कुठून आलात आपण? सर मी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथून आलो आहे. गाव कुठलं तुमचं? श्रीगोंदा सर. प्रॉपर श्रीगोंदा. येस सर. मला ना अहमदनगर विषयी अशी माहिती सांगा जी आम्हाला माहिती नसेल. अहमदनगर विषयी सर थोडा वेळ मिळेल सांगा. अहमदनगर ची ज्यावेळेस एन्शियंट काळामध्ये इतकं संपन्न शहर होत होते, सॉरी मिडिवल काळामध्ये, तर त्याची तुलना इराकमधल्या बगदाद सोबत केली जायची. ज्यावेळेस निजामशाहीने ज्यावेळेस स्थापन केलं होतं 1494 मध्ये जे शहर, त्यावेळेस खूपच संपन्न शहर होतं. त्यावेळेस त्याची तुलना इराकमधल्या बगदाद या शहरासोबत केली जायची. जिओग्राफिकल काही सर जिओग्राफिकली जो महाराष्ट्रातील सगळ्यात जिओग्राफिकल एरियाच्या तुलनेत सर्वात मोठा जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये एक जिओग्राफिकल डिवाइड आपल्याला पाहायला मिळतं. जसं की अकोल्याच्या तिकडच्या काही ज्या नद्या आहेत त्या तिकडे कोकणाला जाऊन मिळतात आणि काही नद्या जसं की प्रवरा असेल, मुळा असेल, ह्या इकडे गोदावरीच्या उपनद्या म्हणून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. हरिश्चंद्रगड आहे. येस सर. त्याची उंची किती? सर मी एक्झॅक्ट उंची नाही सांगू शकत, पण ते 4 नंबरचं महाराष्ट्रातलं उंच शिखर म्हणून गणलं जातं. तुमचं पोस्ट प्रेफरन्स काय? सर माझा पहिला प्रेफरन्स आहे डेप्युटी कलेक्टर असं म्हणतो, दुसरा प्रेफरन्स आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, तिसरा प्रेफरन्स आहे चीफ ऑफिसर ग्रुप ए, चौथा प्रेफरन्स आहे असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर आणि 5वा प्रेफरन्स आहे असिस्टंट कमिशनर ऑफ लेबर. मला ना डेप्युटी कलेक्टर या पदाचे कार्य व कर्तव्य सांगा. सर डेप्युटी कलेक्टर या पदाची आपण कार्य पाहताना पहिलं कार्य सुपरवायझरी रोल, त्याच्या ऑफिसमधील जे कनिष्ठ अधिकारी असतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवले आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणे. त्यानंतर दुसरं काम त्यांचं तो जिल्ह्यातील शांतता व त्याच्या उपविभागातील शांतता व सुव्यवस्थेचा दॅट मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डरसाठी रिस्पॉन्सिबल असतो. तिसरी गोष्ट तो भाडे नियंत्रण कायदा, कुळ कायदा, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा यामध्ये अभिप्रेत असलेली जी न्यायालय ही भूमिका आहे त्याला हे करावी लागते. आणि 5वा जो काय आहे तर करमणूक कर असेल किंवा जमीन महसूल कर असेल या करांची वसुली करण्यासाठी सुद्धा त्याचा रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. आपलं डिझास्टर मॅनेजमेंट याची पण देखरेख महसूल अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी आणि तत्सम अधिकाऱ्यांना करावी लागते. आता आपल्याकडे पूर परिस्थिती खूप सिच्युएशन आपण बघतो. अशा पूर परिस्थिती हाताळण्यासाठी तुमची जर नेमणूक केली तर तुम्ही काय कराल? सर पूर परिस्थितीसाठी जर पहिल्यांदा जर माझी नेमणूक केली तर उपविभागातील पहिल्यांदा मी त्याचा एक प्लॅन तयार करेल जे की आपल्याला प्रिपेअर्डनेस तयार करता येईल, जेणेकरून आपल्याला ते डिझास्टर जे काय आहे ते प्रिव्हेंट करता येईल. म्हणजे जसं की पूर परिस्थिती ओके सर, पोस्ट ज्यावेळेस डिझास्टर आपल्याला हे करायचंय तर त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला हे अनालाइज करावं लागेल की आपल्याकडे सध्या मॅनफोर्स किंवा आपल्याकडे मनुष्यबळ किती उपलब्ध आहे आणि ते जे काही साधन सामग्री आहे ते आहे का उपलब्ध, याच्यावरच जर स्कॅरिसिटी असेल तर त्याच्यावरच एक नियोजन करावं लागेल. आणि पहिली जी प्रेफरन्स असेल आपल्याला ती लाईव्ह वर्सेस लाईव्हलीहूड्स मध्ये या डायलेमामध्ये लाईव्ह सेव्ह करण्याकडे असली पाहिजे, जेणेकरून लोकांचे जास्तीत जास्त जीव असले पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर त्यांचे काही लाईव्हलीहूड्स किंवा बाकीची साधन सामग्री असेल किंवा त्याला प्रेफरन्स दिला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण इव्हॅक्युएट करतो लोकांना त्याच्यामध्ये पण एक जे जवान असतात किंवा एनडीआरएफचे जे समजा बटालियन आले असेल त्यांना एक प्रेफरन्स घालून दिला पाहिजे की सपोज पहिल्यांदा कोणाला तुम्ही रेस्क्यू केलं पाहिजे, दुसऱ्यांदा कोणाला, हे पण एक त्यांना एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तिथं तात्काळ उपलब्ध करून दिली पाहिजे. तुमचे आमदार कोण आहेत? सर आमचे आमदार आदरणीय बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. खासदार आदरणीय निलेश लंके. कुठल्या पक्षाचे ते? सर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष या पक्षाचे आहेत. अहमदनगरचे जिल्हाधिकारी कोण? ऑनरेबल सिद्धाराम सालीमठ सर. तुमचे विभागीय आयुक्त कोण? ऑनरेबल प्रवीण गेडाम सर. आता सध्या ना बांगलादेशमध्ये एक इश्यू सुरू आहे. काय सुरू आहे तो? सर बांगलादेशचे जे काही विद्यार्थी आंदोलन आहे, जे आरक्षणाच्या तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांना जे आरक्षण आहे किंवा त्यांच्या वारसांना त्याच्या संबंधी संपूर्ण देशभरात त्यांनी
आंदोलन सुरू केलं होतं. तर त्यांची अशी मागणी होती की ज्या आताच्या पंतप्रधान होत्या तर त्यांनी रिझाईन करावं आणि जे मोहम्मद युनूस जे 2006 साली ज्यांना ग्रामीण बँक किंवा मायक्रो फायनान्स रिलेटेड नोबेल शांतता पुरस्कार मिळाला त्यांनी त्याचं नेतृत्व स्वीकारावं. तर त्यांनी आता एक नेतृत्व स्वीकारण्याची हंगामी सरकारचं नेतृत्व करण्याची मागणी ऍक्सेप्ट केली आहे आणि आता त्यांचं नेमणूक पण झालेली. आरक्षणामुळे हा मुद्दा तिथे सुरू झाला. ठीक आहे, भारतात पण आरक्षणाची तरतूद आहे. काय वाटतं असं भारतात होऊ शकतं का? भारतात तसं इतका प्रकारचा म्हणजे रोष आहे त्या विषयी, पण तिथपर्यंत जाणार नाही. कारण आपले जे काही डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन आहेत किंवा ज्या प्रकारे आपली लोकशाही रुजलेली आहे आपल्यामध्ये, तर ते मला नाही वाटत की तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. कारण आतापर्यंत आपण पाहू शकतो भरपूर आंदोलन झाली. इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायण यांचं जे आंदोलन झालं ते थोडं हाय लेवलचं होतं, पण आपल्याकडे त्या संविधानात इमर्जन्सी लावण्याची 352 जे आर्टिकल आहे त्याची तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे हे सगळे प्रोव्हिजन्स असल्यामुळे तिथपर्यंत परिस्थिती जाईल अशी कंडिशन नाही. ओके, काय वाटतं तुम्हाला, आरक्षण ही तरतूद असावी का पण आपल्याकडे? हो सर, आरक्षण ज्या पद्धतीने आपल्याकडे अफर्मेटिव्ह ऍक्शन प्लॅन म्हणून यूज केली जाते तर ती नक्कीच असावी. कारण आरक्षणाचा उद्देश सामाजिक सलोखा निर्माण करून सामाजिक न्याय प्रस्थापित करणं आणि त्याद्वारे जे वंचित घटक आहेत त्यांना मुख्य वर्गामध्ये आणण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याच्यासाठी आरक्षण ही खूप चांगली गोष्ट आहे. महसूल प्रशासनात टेक्नॉलॉजीचा वापर कुठे कुठे होतोय? सर, प्रशासनात टेक्नॉलॉजीचा वापर मुख्यत्वे पाहायला गेले तर आता सध्या ड्रोनचं जे काही यूज आहे ते आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा ऍग्रिकल्चर मध्ये असेल तो एक होतोय. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही कर्मचाऱ्यांचं अटेंडन्स असेल किंवा बायोमेट्रिक सिस्टीम असते किंवा फेसियल रिकग्निशन पण आपण हे करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे जे काही ई गव्हर्नमेंटचे जे प्लॅटफॉर्म आहेत जसं की ई भूमिलेख असेल किंवा उमंग सारखा ऍप आहे किंवा डिजी लॉकर आहे त्यांचा पण वापर गव्हर्नमेंट टू कस्टमर किंवा गव्हर्नमेंट टू सिटीजन ज्या सर्व्हिस आहेत त्यात प्रोव्हाइड करण्यासाठी केला जातोय. त्यानंतर चौथी गोष्ट जे काही ग्रीव्हियन्स रिड्रेसल सिस्टीम आहे तर ती पण आता बहुतांश ऑनलाईन पद्धतीनं हे केली जाते. म्हणजे सपोज जर आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जर तक्रार करायची असेल तर त्यांच्या वेबसाईटवर तशी लिंक्स अवेलेबल असतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय? सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स विच टीच कम्प्युटर टू मिमिक लाईक और बिहेव लाईक अ ह्युमन और mimic human intelligence. Only computer? Like it is umbrella of we can say computer science includes all other systems as well. तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं ना? येस सर. त्यानंतर तुम्ही इन्फोसिस मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केले. येस सर. म्हणजे तुम्ही स्विच मारला मेकॅनिकल टू आयटी मध्ये. येस सर. का बरं असं का केलं? सर, मी ज्यावेळेस संधी सेवेमध्ये येण्याचा निर्णय ग्रॅज्युएशनला सेकंड इयरला असताना ज्यावेळेस घेतला माझं स्वॉट अनालिसिस करून, त्यावेळेस मी असं पाहिलं आजूबाजूला की खूप मुलं भरपूर वर्ष कन्सिस्टंटली ट्राय करून पण त्यांचं सिलेक्शन होत नाही. मग त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की आपल्याकडे एक प्लॅन बी पाहिजे, काहीतरी एक शाश्वत. म्हणून त्यावेळेस मी प्लेसमेंटला अपेअर होण्याचा निर्णय घेतला आणि तिथे कॅम्पस प्लेसमेंट आमची असा रूल होता कॉलेजला की एका कंपनीत प्लेसमेंट झालं की दुसऱ्या कंपनीला बसता येत नव्हतं. मग मेकॅनिकलला मी टाटा मोटर्स आणि ॲटलास कॉप्को या कंपनीला अपेअर झालो, पण अनफॉर्च्युनेटली मला सिलेक्ट होता आलं नाही. पण इन्फोसिसमध्ये मी सिलेक्ट झालो आणि ते मी कंटिन्यू केलं. का बरं? अलीकडे आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणावर मेकॅनिकलचे मुलं देखील आयटी मध्ये स्विच होतात. कारण काय? सर, पहिलं जे मला मेन कारण जे वाटतं जे की आपल्याकडे जे अवेलेबिलिटी ऑफ जॉब्स आहेत तर ते आयटी सेक्टरमध्ये मेकॅनिकलच्या तुलनेत जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट जे काही इंटरडिपेंडन्स वाढलाय, म्हणजे मेकॅनिकलमध्ये पण ग्रॅज्युएशनला असताना अशा काही गोष्टी असतात ज्या इन्फोसिसमध्ये यूज होतात किंवा त्या टाईपचे प्रोजेक्ट असतात तिथे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काही स्ट्रक्चर म्हणजे स्किल्स आपण त्याला म्हणू शकतो, स्किल डिलिव्हर करताना किंवा कॉलेजच्या टेक्निकल गोष्टी असतील त्याच्यामुळे जो गॅप पडतो तो मेकॅनिकल मुलांना फिलअप करता येत नाही. म्हणजे सपोज ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला किंवा कॅम्पस प्लेसमेंटला अपियर होतो तर त्यावेळेस मेकॅनिकल कंपन्यांची अशी अपेक्षा असते की तुम्ही त्याच्यात प्रावीण्य असलं पाहिजे. पण आयटी सेक्टरमध्ये असं आहे की त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स इस्टॅब्लिश आहेत. सपोज इन्फोसिसचं ट्रेनिंग सेंटर म्हैसूरला आहे, ते 400 एकरामध्ये खूप मोठं ट्रेनिंग सेंटर आहे. TCSचं पण त्रिवेंद्रम या ठिकाणी खूप मोठं ट्रेनिंग सेंटर आहे. तसं मेकॅनिकल ज्या कंपनीत त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्या पद्धतीने डेव्हलप केलेलं नाही, त्यांना अशी अपेक्षा असते की तुम्ही ग्रॅज्युएशनलाच या गोष्टी शिकल्या पाहिजे. आणि चौथी गोष्ट मला अजून एक त्याच्यात सुधारणा सांगावीशी वाटते, जसं की वैद्यकीय महाविद्यालय आपण पाहतो रुग्णालयांशी संलग्न असतात, तशी इंजिनिअरिंग कॉलेजेस संलग्न नसतात कुठल्या आस्थापनेशी. त्याच्यामुळे काय होतं की इंटर्नशिपचा अभाव असल्यामुळे खूप जे काही म्हणजे इंडस्ट्री जे रिक्वायरमेंट आहेत, करंट रिक्वायरमेंट आणि आपले आत्ताचे जे स्किल्स आहेत त्याच्यात खूप गॅप पडून जातो.
हे श्रीगोंद्याचे ना? येस सर. मला श्रीगोंद्याचे 5 वैशिष्ट्य सांगा बरं. सर श्रीगोंद्याचे जे काही ग्रामदैवत आहे श्रीगोंदा शहराचे ते संत शेख मोहम्मद महाराज, ते सुफी परंपरेतील एक संत होते आणि ते हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक समजलं जातं. त्यानंतर दुसरी गोष्ट श्रीगोंद्याची जर सांगायची झाली तर श्रीगोंदा हा भीमा नदीच्या म्हणजेच आपण त्याला जी कृष्णेची पुढे उपनदी त्याच्या बॉर्डरवर वसलेला आहे. तर तिथं म्हणजे ट्विन आपण त्याला एक मीन असे म्हणू शकतो की एक दुष्काळ आणि अर्बन फ्लड, आता जसं सांगितलं फ्लडिंग, पूर आणि दुष्काळ हे एकाच वेळेस पाहायला मिळतात. आता आपण पाहतो भीमा नदीला इकडून पुण्यातल्या धरणातून पाणी सोडलं त्यावेळेस खूप मोठा पूर आला होता, पण काही गावांमध्ये त्याचबरोबर टंचाई पण आहे, पाणी टंचाई. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीचा जे आपण त्याला म्हणतो शुगर इंडस्ट्री, सहकारातील शुगर इंडस्ट्री, त्याचं खूप मोठ्या प्रमाणात तिथं कॉन्सन्ट्रेशन झालंय. श्रीगोंद्यामध्ये 3 शुगर फॅक्टरीज सहकारी तत्व आहेत, त्यातली आता एक प्रायव्हेटमध्ये कन्वर्ट झाली आणि 2 खाजगी साखर कारखाने आहेत. आणि चौथी गोष्ट जर सांगायला गेलो आपण श्रीगोंदा तालुक्याची, तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये शैक्षणिक जे काही संकुल आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, डिप्लोमा कॉलेज असेल किंवा मेडिकल लॉचे कॉलेज असेल, ते पण भरपूर संख्या आहे. श्रीगोंद्याचं ऐतिहासिक महत्व सांगा पण शॉर्टमध्ये. ऐतिहासिक सर, आता जसं मी सांगितलं तसं वारकरी आणि सुफी परंपरेतील संत शेख मोहम्मद महाराज यांची कर्मभूमी होती. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही पेडगावला जे बहादूरगड नावाचं भुईकोट किल्ला आहे, तर तिथं संभाजी महाराजांचा त्यांच्या शेवटच्या काळामध्ये छळ करण्यात आला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंदे जे पेशवाईच्या काळामध्ये इंदोरच्या ग्वाल्हेरचे शिंदे जे होते त्यांचं रिलेटेड महादजी शिंदे जे काही सरदार होते त्यांचं तिथं जहागिरी होती. बहादूरगडावर संभाजी महाराजांना किती दिवस ठेवण्यात आलं होतं? सर बहादूरगडावर अंदाजे त्यांना एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण अंदाजे त्यांना 1-1.5 महिन्याच्या आसपास ठेवण्यात आलं होतं. कारण मी तिथं ज्यावेळेस व्हिजिट केलं त्यावेळेस तिथं बोर्ड लावलेला आहे की 1 फेब्रुवारी 1689 मध्ये त्यांना तिथं आणण्यात आलं आणि जे काही 14 मार्चला त्यांचं हे केलं, निधन झालं. त्यावेळेस त्याच्या 1-2-3 दिवस अगोदर त्यांना तिकडे तुळापूरला नेण्यात आलं होतं. महादजी शिंदेचा उल्लेख केला ना, काय कार्य महादजी शिंदेचं, त्यांचा श्रीगोंद्याशी काय संबंध आहे? सर ज्यावेळेस खर्ड्याला ज्यावेळेस निजाम आणि मराठा यांच्यात जी लढाई झाली होती, तर त्याच्यात त्यांचं योगदान होतं खर्ड्याच्या लढाईमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जी काही जहागिरी होती इकडची, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे वाडा वगैरे बांधला होता किंवा तिथली जी आसपासची जहागिरी होती त्यांची होती. आणि इथं एक बॅटल ऑफ वडगाव जे झालं होतं फर्स्ट अँग्लो मराठा वॉरमध्ये तळेगावच्या शेजारी, तर त्या ह्याच्यामध्ये इंग्रजांचा पराभव करण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती महादजी शिंदेनी. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ना आपण पाहतो की आदर्श गाव आहेत काही, कुठले गाव आहेत सांगते त्याला आदर्श गाव? येस सर. सर पहिलं आपण गाव म्हणू शकतो राळेगण सिद्धी, दुसरं हिवरे बाजार. कधी भेट दिली तुम्ही या गावांना? येस सर. काय आहे म्हणजे काय वेगळे पण काय गावांमध्ये? सर राळेगण सिद्धीमध्ये जर प्रामुख्याने बोलायला गेलं तर तिथं वृक्षारोपण खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे आणि तिथं ग्राम समृद्धीचं मॉडेल म्हणजे पीपल सेंट्रिक अप्रोच आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे की वेगवेगळे तिथं इनिशिएटिव्ह घेतले जातात, जसं की सामुदायिक विवाह सोहळे असतील किंवा कुऱ्हाडबंदी असेल किंवा जे काही कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे ज्या ओढ्यामध्ये टाकलेले आहेत, म्हणजे जलस्रोतांचं पुनर्भरणीकरण किंवा अशी काही कामं ते लोकांच्या सहभागातून जास्त केले जातात. आणि हिवरे बाजारमध्ये असं पाहतो आपण ते काही त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे म्हणजे ग्राम संसद नाव दिले त्यांनी ग्रामपंचायतीला, तिथंच सगळे कार्यालय त्यांनी एकत्र केले. त्याच ह्याच्यामध्ये तलाठी कार्यालय असेल, कृषी जे काही पर्यवेक्षक असतात किंवा ग्रामसेवकांचं म्हणजे पूर्ण एक इंटिग्रेटेड ऑफिस केलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये पण म्हणजे वृक्षारोपण असेल किंवा बाकीचे जे काही गोष्टी असेल जसे की कृषी. 2 मॉडेल मध्ये डिफरन्स काय पॉइंट मध्ये सगळं 2 पॉइंट मध्ये हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी? सर पहिला डिफरन्स तर आधी राळेगण सिद्धी गाव डेव्हलप झालं गेलं आणि त्याचा आदर्श घेऊन मग हिवरे बाजार डेव्हलप झालं. मॉडेलमध्ये डिफरन्स काय हे सांग. ओके सॉरी सर. मॉडेलमध्ये सर थोडा वेळ मिळेल मला. की आपण पाहतो आदर्श गाव योजना आहे सर सांगू. सर पहिला डिफरन्स म्हणजे मला असं वाटतं की राळेगण सिद्धी गाव आहे ना, हे लोकांच्या सहभागापेक्षा म्हणजे जे अण्णा हजारे जे काही तिथले लीडर आहेत तर ते जसं म्हणतील त्या ह्याच्यावर चालणारं ते गाव आहे. ते जर म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो टॉप डाऊन अप्रोच तिथं राबवला जातो. आणि जे हिवरे बाजार आहे तर तिथं बॉटम अप अप्रोच मला दिसला, कारण तिथं आता नुकते जे इलेक्शन झाले गेले ग्रामपंचायतचे तर ते बिनविरोध न होता त्यांच्या विरोधात पण लोक उभं राहिले होते आणि विरोधाला तिथं वाव आहे.
ते बॉटम अप अप्रोच म्हणू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिवरे बाजारमध्ये ह्या ज्या काही बाकीच्या ज्या गोष्टी म्हणजे लोकांना पिण्याचं पाणी असेल किंवा आरोग्य सुविधा असेल, ह्या म्हणजे फ्रीमध्ये देण्यापेक्षा त्यांच्यामध्ये अशी सक्षमीकरण करण्याकडे जास्त भर आहे त्यांचा. ते असं सांगतात की आमच्या गावामध्ये 100 पेक्षा जास्त कोट्याधीश शेतकरी आहेत वगैरे. पण राळेगण सिद्धीमध्ये तसं नाही. तिथं सार्वजनिक आरोग्य असेल किंवा छोट्या छोट्या जे काही सुविधा असतात त्या फ्रीमध्ये किंवा म्हणजे वंचित लोकांना किंवा सगळ्यांना फ्रीमध्ये देण्यामध्ये जास्त भर दिसला मला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग. सर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग इज अ branch of engineering which deals with design, manufacture and maintenance of systems, equipment and we can say vehicles. Mechatronics काय? So mechatronics is a branch of mechanical engineering which deals with combination of skills from automation and mechanical engineering. Thermodynamics चे लॉ किती? So thermodynamics चे total 4 laws. पहिला कुठला आहे? पहिला zeroth law, दुसरा first law. Zeroth law का म्हणतो? Sir, zeroth law is a very basic law in thermodynamics, and which is invented after first and second law of thermodynamics. So, this at the time of renaming that law, scientists thought that this is very basic law, which is a basis of temperature measurement. It should be renamed or given order before first law. That's why it's named as zeroth law. डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिन मध्ये काय डिफरन्स असतो? सर, डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिन मध्ये मेजर डिफरन्स स्पार्क प्लगचा असतो. जे पेट्रोल इंजिन मध्ये स्पार्क प्लग असते इग्निशनसाठी, आणि डिझेल सायकलमध्ये डिझेल इंजिनमध्ये कंप्रेशनचा यूज केला जातो. आणि डिझेल सायकल ही डिझेल सायकलवर बेस्ड आहे आणि पेट्रोल इंजिन हे ऑटो सायकलवर वर्क करतं. करता येईल का डिझेल सायकल? सर, मी ट्राय करतो. टॉर्क काय? Sir, torque, we can say, is a force in angular matrix. Suppose we can say that it's a force required to rotate any system or component. आपण पाहतो हेलिकॉप्टर आणि एरोप्लेन्स आहेत, त्यामध्ये उडतात, त्यामध्ये कुठल्या मेकॅनिकल प्रिन्सिपल यूज केलं जातं? सर, त्या एअरक्राफ्ट मध्ये बर्नॉलिस प्रिन्सिपल यूज केले जातात. येस सर. हॉबी काय तुमची? सर, रिडिंग सेल्फ हेल्प बुक्स आणि प्लेइंग बॅडमिंटन विथ माय लाईफ पार्टनर. रिडिंग बुक्स, कुठले बुक्स वाचले तुम्ही? सर, मी रिसेंटली इसेन्शियलिझम बाय ग्रेग मॅक्यॉन हे बुक वाचलंय. आणि त्याच्या अगोदर मी काही अधिकाऱ्यांचे आत्मचरित्र, जसं की मिरो बोरवणकर यांचं जे पहिलं पार्ट मधलं आत्मचरित्र आहे, माझ्या आयुष्याची पानं, अनुवादित केलेलं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ऑनरेबल विश्वास नांगरे सरांचं मन में हे विश्वास पहिलं पार्ट त्यांचं ते वाचलंय. त्यानंतर जे काही आपले माजी देशाचे कृषी मंत्री होते ऑनरेबल शरद पवार, त्यांचं जे आत्मचरित्र आहे लोक माझे सांगते, हे पण पुस्तक वाचलंय. माझ्या आयुष्याची पाने म्हटलं तुम्ही, त्याला शेवटी छोटे छोटे संदेश दिलेले असतात. एखादा संदेश आहे का तुम्हाला जो आवडला त्यामध्ये? येस सर. सर, पहिल्याच पानावर त्याच्या दिलेलं आहे. त्यांचे जे वडील होते त्यांनी, त्यांचे बहीण आणि भाऊ आहेत भरपूर, ते संधी सेवेमध्ये आलेले आहेत. तर त्यांना ज्यावेळेस त्यांच्या वडिलांना आयुष्याच्या म्हणजे 70s मध्ये असताना एका माणसाने विचारलं गेलं की तुम्ही एवढं सगळं तुम्ही निर्माण केलं, एवढी मुलं निर्माण केली, पण तुम्हाला साधं घर बांधता आलं नाही तुमचं, तर याचं काय कारण आहे? तर ते म्हणले की माझं सगळं आयुष्य मी माझं मुलांना घडवण्यात व्यस्त होत गेलो, मुलांना बांधण्यात माझं आयुष्य खर्ची घातलं, त्याच्यामुळे मला घर बांधायला वेळ मिळाला नाही. लखीना पॅटर्न काय हो माहिती तुम्हाला? येस सर. सर, अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी होते अनिल कुमार लखीना, ऑनरेबल अनिल कुमार लखीना. तर त्यांनी ते जे काही सॉर्टिंग ऑफ फाईल्स असेल किंवा कलर कोडिंगसाठी एक पॅटर्न आणला होता गव्हर्नन्स सिस्टम, जो पूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये अडॉप्ट केला गेला. महाराष्ट्रात आणखी काय फेमस पॅटर्न आहेत का? जे नगरमधनं झालं ते महाराष्ट्रात चांदी पॅटर्न, दळवी पॅटर्न हे काय माहिती तुम्हाला? चांदी पॅटर्न काय? सॉरी सर, मी नाही ऐकलं. दळवी पॅटर्न माहिती तुम्हाला?
दळवी पाटील त्यांचं नाव माहिती पण पॅटर्न नाही माहिती. पुण्याचे आयुक्त ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी तो पॅटर्न आणला, झिरो पेंडन्सी काय त्याविषयी ऐकले की नाही? येस सर. मग सांगते थोडंफार. हो सर, ते झिरो पेंडन्सी म्हणजे त्या दिवशी जेवढ्या आलेल्या फाईल्स आहेत तर त्या दिवशी त्याच दिवशी त्या फाईलचा सर्व निपटारा करणे आणि पुढच्या दिवशीसाठी पेंडिंग न ठेवता त्याच दिवशी निपटारा करणे, याला झिरो पेंडन्सी पॅटर्न असं म्हटलं. मला ना एकच वाक्यात सांगा की आम्ही तुमचीच निवड का करायची? सर, मी कन्सिस्टंटली या गोष्टीला अचीव करण्यासाठी ट्राय करतोय 2016 पासून आणि मी आतापर्यंत त्याचा प्रयत्न सोडलेला नाही, त्याच्यामुळे माझी निवड करावी. जर तुमचं झालं नाही तर सर, मी ऑलरेडी आता इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर येस सर, आणि माझी नुकतीच आता एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदी निवड झालेली आहे. एक्साइज सब इन्स्पेक्टर मध्ये येस सर. हायरार्की सांगा बरं एक्साइज डिपार्टमेंट. सर, एक्साइज सब इन्स्पेक्टरच्या खाली ते जे जवान असतात त्यांचं एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशन होतं. त्यानंतर एक्साइज सब इन्स्पेक्टर वरतीपर्यंत सांगा मला एक्साइज हायरार्की. सर, एक्साइज सब इन्स्पेक्टरच्या खाली ते शिपाई म्हणून किंवा जवान म्हणून त्यांना घेतलं जातं. त्याच्यानंतर एक्साइज सब इन्स्पेक्टर असतात, त्याच्यानंतर इन्स्पेक्टर असतात, निरीक्षक, त्याच्यानंतर उपअधीक्षक असतात, उपअधीक्षकांच्या वर अधीक्षक असतात आणि अधीक्षकांच्या वर सहाय्यक आयुक्त उपायुक्त असतात, नंतर सहाय्यक आयुक्त आणि आयुक्त. अधीक्षकांच्यावर उपायुक्त कुठं असतात? मग कुठल्या लेवलला असतात? अधीक्षक झाले जिल्ह्याला, उपायुक्त कुठं बसतात? सर, उपायुक्त विभागीय स्तरावर. कोण येतात? आयुक्त कोण आहेत तुमचे? एक्साइज आयुक्त कोण येतात? एक्साइज आयुक्त सर ऑनरेबल विजय सूर्यवंशी सर. एक्साइज मिनिस्टर ऑनरेबल शंभूराज देसाई सर. मागे एक्साइज पोलीस विषयी ना काय वाद होते, कुठल्या राज्यांमध्ये होता, काय होतं? सर, दिल्लीच्या रिलेटेड जे काही एक्साइज पॉलिसी आणली होती त्यांनी त्याचे एलिगेशन्स लावले होते. करप्शन आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सी जे आहेत, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे आता कोर्टमध्ये पेंडिंग आहे, तर त्यांच्यावर असे एलिगेशन्स लावले होते की त्याच्यामध्ये एक्सेक्युअर का म्हणजे जे काही सरकार असेल त्याच्या ह्याचा लॉस झालाय रेव्हेन्यूचा, ह्या पॉलिसीमुळे होऊ शकतो. त्यानंतर दुसरं जे एलिगेशन्स लावलं होतं की ह्याच्यामध्ये करप्शन झालंय, म्हणजे की लायसन्स देताना किंवा हे देताना पहिल्यांदा फक्त सरकारचीच दुकानं होते, नंतर आता प्रायव्हेटमध्ये पण लायसन्स देण्यासाठी त्यांनी हे केलं. आणि तिसऱ्यांदा जी काही प्राइसिंग जे होतं त्याचं ते प्राइस करण्याची जी मुभा होती ती दुकानदारांना दिली होती प्राइस ठरवायची, त्याच्यामुळे त्याच्यात लॉस झाला असं एलिगेशन्स आहेत. तुमचं अॅन्युअल पॅकेज किती आता? सर, माझं आता 11.7 हे अॅन्युअल पॅकेज आहे. तुम्हाला माहिती आहे डेप्युटी कलेक्टर असल्यावर अॅन्युअल पॅकेज किती असणार आहे तुमचं? येस सर. किती असणार आहे? सर, ते S20 ग्रेड नुसार पॅकेज असतं, पण सर एक्झॅक्ट माहित नाही मला, पण तुमचं जे आता आहे ना त्यापेक्षा कमीच असेल. येस सर. तरी तुम्ही इकडे याचं डिसिजन का घेतात? म्हणजे तुमचं समजा जवळपास तुम्हाला 1 लाख रुपये पगार आहे, तर 1 लाखाची नोकरी सोडून तुम्ही 90,000ची नोकरी करायला इकडे येतात. रिझन काय आहे? की तुम्हाला इकडे येऊन काही भ्रष्टाचार करायचा त्यासाठी इकडे येत आहे का? सर, मला असं वाटतं की माझं इकडे या सर्व्हिसेसमध्ये येण्याचं कारण आर्थिक नाही. मी ज्यावेळेस सेकंड इयर इंजिनिअरिंगला ठरवलं की मला या संधी सेवेमध्ये यायचं, आता माझ्याकडे आर्थिक सुबत्ता जरी आलेली असली तरी मी माझं ध्येय किंवा माझं स्वप्न जे काय ते बदललेलं नाही. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं सर की आपल्या जो सॅटिस्फॅक्शन जो असतो तो आपल्या कामामधून मिळत असतो, ना की आपल्या मटेरियलिस्टिक गोष्टीमुळे आपल्याला हे येत असतो. ती मला आता रिअलाइज झालं की आपण जे काही ज्याच्यातनं आनंद भेटतो किंवा सॅटिस्फॅक्शन भेटतं तर त्याच्यावर आपण आपलं हे ठरवलं पाहिजे, मोजपट्टी त्याच्यावर ठरवली पाहिजे. तुम्ही नवीन 3 गोष्टी करतात आयटी रिलेटेड, टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणून काम करता, त्या रिलेटेड इनोव्हेशन म्हणून 3 अशा गोष्टी तुम्ही करा, त्या सांगा बरं. सर, पहिली गोष्ट तर मी असं करेल की उपविभागीय अधिकारी जर मी असेल तर माझ्या सपोज मतदारसंघात पारधी समाजाचे किंवा मुंबईला जर असेल तर गुजराती लोक असतात, तर त्यांच्या ह्याच्यासाठी जी लँग्वेज आहे ती मला समजणार नाही, किंवा अधिकाऱ्यांना किंवा जे काही कनिष्ठ लोक असतात त्यांना समजणार नाही, तर त्यांच्यासाठी जे काही एआयचा लार्ज लँग्वेज मॉडेल जे आहे ते ट्रान्सलेट करतात इझिली बोलता बोलताच लँग्वेजमध्ये, जे युजफुल ठरेल तसं मी ते हे करेल, डिप्लॉय करेल टेक्नॉलॉजी लँग्वेज हे करण्यासाठी. त्यानंतर दुसरी गोष्ट सर, जे काही ग्रीव्हन्स रिड्रेसल आहे लोकांचं, जे आता लोकशाही दिवस म्हणून साजरा केला जातो प्रत्येक स्तरावर, तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर, त्या दिवशी आपण लोकशाही दिन साजरा करण्यापेक्षा 24 आवर्स एक चॅटबॉट डेव्हलप करून त्याच्यावर एक
जे काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स असतात किंवा त्याची रेडीमेड उत्तरं तयार करून त्यांना ती उत्तरं तशी प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे सपोज जर जातीचा दाखला काढण्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागतात हे विचारण्यासाठी काही लोक उपविभागीय आधी ऑफिसेसला भेटी देतात. त्याच्याऐवजी आपण एक चार्टबोर्ड डेव्हलप केला आणि तिथे तुमच्या काही समस्या आहेत त्या भाषेमध्ये समस्या टाकल्या त्यांनी त्यांच्या तर त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर कसं मिळेल हे भेटवण्यासाठी मी ते टेक्नॉलॉजी यूज करेल. आणि तिसरी गोष्ट सर, जे काही करंट जे काही हे चालू आहे, सपोज आता ChatGPTचं हे चालू आहे, तर त्याच्यासाठी जे काही माझ्या ऑफिसमध्ये लोक असतील, लेखपाल असतील किंवा लेखनिक लोक असतील, तर त्यांना जे काही आपण लेटर हे करावं लागतात, ड्राफ्ट करावे लागतात, हे करतात, तर ChatGPTचा यूज करून आपण इझिली ते खूप चांगल्या अशा शालीन भाषेमध्ये ते लेटर तयार करू शकतो, जेणेकरून वरिष्ठांचं आपल्याला हे होणार नाही. तुमचे रोल मॉडेल कोण आहे? सर मॅडम, माझे रोल मॉडेल माझे स्वतःचे आई वडीलच आहेत. प्रशासनातले कोणी आहेत रोल मॉडेल? येस मॅडम. नाव सांगते. माझे प्रशासनातले रोल मॉडेल माझे आपले IS तुकाराम मुंडे हे रोल मॉडेल आहेत माझे. त्यांच्याकडनं तुम्ही काय गोष्ट शिकले आहात असं सांगता येईल? असं मॅडम, त्यांच्याकडनं जर एक गोष्ट सांगायची म्हटली तर इम्पार्शियलिटी हा खूप त्यांचा चांगला गुण मला आवडतो. ती गोष्ट मला शिकायला नक्कीच आवडेल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपलं बिहेवियर असतं ते पॉलिटिकल प्रेशर किंवा एक्सटर्नल प्रेशरना व्हेरिएशन न होऊ देता त्याच्यावर ठाम राहणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण हे करतोय, आपल्या जे काही आयडिओलॉजी असेल किंवा आपले जे काही गोष्टी ठरवलेल्या असेल त्याच्यावर ठाम राहणं, ह्या गोष्टी मला त्यांच्याकडनं घ्यायला आवडतील. तुमचे आई वडील पण तुमचे रोल मॉडेल असं तुम्ही म्हटले, त्यांनी काहीतरी एक गोष्ट तुम्हाला शिकवलेली, एखादा प्रिन्सिपल, लाईफचा प्रिन्सिपल असा काही शिकवलेला असेल, तो सांगता येईल? येस मॅडम. माझ्या एक प्राथमिक शिक्षिका आहे, तर ती ज्यावेळेस हे झालं तिचं म्हणजे ज्यावेळेस शिक्षण झालं त्यावेळेस ते 10वी शिक्षण होऊन त्यावेळेस D.Ed केलं जायचं. तर आता कसं होतं, आता ते 1ली ते 7वी ज्या शाळेमध्ये शिक्षिका आहेत, तर त्यावेळेस त्यांना असं होतं की 5वीचे किंवा 7वीचे जे स्कॉलरशिपचे क्लास असतात तर त्यावेळेस खूप गोष्टी नवीन शिकाव्या लागतात. त्याने मला एक गोष्ट शिकवलेली की बाबा किती जरी मोठा झाला आणि काही झालं तर शिकण्याची प्रोसेस बंद करायची नाही, आपण कंटिन्यू शिकत राहिलं पाहिजे. तुम्हाला विशाखा गाईडलाईन्स माहिती आहे? येस मॅडम. काय? त्या सुप्रीम कोर्टनं घालून दिलेल्या गाईडलाईन्स आहेत ज्या की प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ॲट द वर्क प्लेस यासाठी. ओके. तुम्ही डेप्युटी कलेक्टर पदी तुमची निवड झालेली आहे आणि अशा ठिकाणी तुम्हाला जाणवतंय की तुमच्या सबऑर्डिनेट्स मध्येच अशी एक केस आढळली की एका फिमेल सबऑर्डिनेट वरती एका मेल सबऑर्डिनेटनी सेक्शुअल हॅरॅसमेंट जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे झालेल्या आहेत, तुम्हाला ते कळालेलं आहे, तर तुम्ही काय प्रोसेस कराल? तर त्यावेळेस जी प्रोसेस असेल तर ऑब्व्हियसली विशाखा गाईडलाईन्स नुसार जी काही जी कमिटी असते प्रत्येक ऑफिसमध्ये करण्यासाठी, त्या कमिटीचं मी पहिल्यांदा ओपिनियन घेईल की त्यांचं काय याच्यावर ओपिनियन आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्यावेळेस प्रत्येकाचे जबाब घ्यायचे असतात किंवा प्रत्येकाला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली असते, तर त्यावेळेस त्या महिलेला ज्यावेळेस संधी दिली जाईल बोलण्याची, त्यावेळेस मी एन्श्युअर करेल की माझ्यासोबत एक फिमेल कलिग असेल किंवा 1-to-1 त्यांना माझ्या ॲब्सेन्समध्ये ते म्हणणं मांडण्याची संधी मिळेल, जेणेकरून त्या कचरणार नाही त्यांचं काय म्हणणं असेल ते मांडायला. आणि तिसरी गोष्ट मला असं वाटतं की तो जो काही हे, तर ते मी अशा काही केसेस पाहिल की बाबा याच्या आधी असं कुठं झालं होतं का आणि त्याच्यामध्ये कसा म्हणजे जे काही ॲडवाइसेस किंवा गुड प्रॅक्टिसेस जे असतील त्या फॉलो करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही म्हटले की तुम्हाला तुमची सेल्फ हेल्प बुक्स रीड करायची हॉबी आहे. कोणते कोणते सेल्फ हेल्प बुक्स रीड केले तुम्ही? इसेन्शियलिझम बाय ग्रेग मेकन, त्यानंतर पॉवर ऑफ हॅबिट, त्याच्यानंतर जे काही रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक आहे, त्यानंतर द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी. तर याच्या कॅटेगरीला सेल्फ हेल्प असं म्हटलं जातं. तर पॉवर ऑफ हॅबिट मधनं तुम्ही काय गोष्टी शिकल्या आहात? पॉवर ऑफ हॅबिट मधनं मी एक गोष्ट शिकलो की बाबा जे आपली हॅबिट बदलायची असेल तर आपल्याला बिहेवियर चेंज करण्याची गरज नाही, आपल्याला जो ट्रिगर करतो त्या बिहेवियरला ते चेंज करण्याची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, मला अशी सवय होती की मी ज्यावेळेस वर्क फ्रॉम होम चालू असतं माझं त्यावेळेस काही आपण जातो आणि फ्रीजमध्ये उघडून खाऊन घेतो, तर त्याला मी असं ऑब्झर्व केलं की ते क्यू असा आहे माझा की मला त्या स्पेसिफिक टाइमला भूक लागते, मग मी ते जे काय असेल ते जंक खाऊन घेतो. तर त्यावेळेस मी असं क्यू चेंज केला त्याच्यातला की तिथं मी ड्रायफ्रुट्सचं एक बर्नी ठेवायचं किंवा एक वाटीमध्ये ड्रायफ्रुट्स ठेवायचं. मग त्यावेळेस मला भूक लागली की मी ते ड्रायफ्रुट्स खायचं. पण तिथं मी काय केलं, मी फक्त क्यू चेंज केला आणि माझं जे बिहेवियर आहे ते आपोआप चेंज झालं. मी जंक खायचं तिथं थोडं कंट्रोल केलं. पॅनलवरती बसलेले सगळ्या मेंबर्सला तुम्ही कोणती बुक रेकमेंड करू शकता सेल्फ हेल्प बुक?
मी ती इसेन्शियलिझम रिकमेंड करेल नक्की. इसेन्शियलिझम बाय ग्रेग मॅकलॉन. आपण विशाखा गाईडलाईन्स बद्दल बोललो. विशाखा हे नाव कसलं आहे? विशाखा मी थोडं गेस करतो मॅडम, जे राजस्थानमध्ये मे बी केस झाली होती भावारी देवींची, सॉरी नाव आठवत नाही मला, तर त्याच्या रिलेटेड तिथून त्याचं उदय झाला असावा विशाखा नावाचं असं. तुम्ही म्हटले की तुम्ही तुमचं स्वॉट अनालिसिस केलेलं होतं, तर त्यावेळेस तुमच्यासाठी थ्रेट्स काय होते? जे आपण स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स म्हणतो, तर त्यावेळेस तुमच्यासाठी थ्रेट्स काय होते? त्यावेळेस माझ्यामध्ये थ्रेट्स असे होते की मला स्टॅमिना नव्हता माझ्या स्टडीमध्ये, की कंटिन्युअस मी असं दिवसभर अभ्यास मला व्हायचा आहे. आणि दुसरी गोष्ट माझ्यासाठी होती, मला एक्झरसाइज किंवा डिसिप्लिनची एवढी हे नव्हती, म्हणजे डिसिप्लिन मी एक्झरसाइज करू शकत नव्हतो. तर त्या गोष्टी माझ्यासाठी त्यावेळेस थ्रेट्स होत्या. तुमच्या आता स्ट्रेंथ्स काय आहेत? आता माझी पहिली स्ट्रेंथ आहे की मी टीमवर्क मध्ये चांगलं काम करू शकतो, ऍडजस्टमेंट करू शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी जे काही एन्व्हायरमेंट आहे त्याला पटकन ऍडजस्ट होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. आणि विकनेसेस मला असं वाटतं की मी जे काही माझं म्हणणं आहे ते कमी वेळामध्ये माझं म्हणणं, म्हणजे माझी पर्सनॅलिटी किंवा माझं काही गोष्टी असेल ते सांगता येत नाही मला खूप वेळ लागतो किंवा खूप कमी याच्यात मी माझी पर्सनॅलिटी समोरच्याला एक्सपोज करू शकत नाही. हे ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही काही ट्राय केलंय? मी न्यूजपेपर वाचणं किंवा काही जे चांगले युट्यूबवर जे काही लेक्चर्स असतात, थिंक बँक नावाचं एक चॅनल आहे वगैरे, ते चॅनल वगैरे पाहून माझी अनालिटिकल ॲबिलिटी किंवा जे शार्प आन्सर करायची जी ॲबिलिटी ती इम्प्रूव्ह करत आहे. आणि तुम्हाला लाडकी बहीण योजना माहिती आहे? येस मॅडम. अशी योजना असावी का आपल्याकडे? येस मॅडम, नक्कीच असावी ती योजना. कारण मला असं वाटतं की जी काही संपूर्ण जगामध्ये ज्यावेळेस 2019ला ऑनरेबल अभिजित बॅनर्जींना, इस्तर डफ्लो यांना जे काही नोबेल दिलं गेलं, त्यावेळेस ते काही ऑब्झर्वेशन समोर आले. तर त्यावेळेस असं जाणवलं होतं त्यांच्या स्टडीमधून की बाबा जे डायरेक्ट बेनिफिट्स दिले गेलेले लोकांना, त्यावेळेस त्यांच्या न्यूट्रिशनमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर पॅरामीटरमध्ये नक्कीच सुधारणा झाल्या होत्या. मग आता जर आपण 1,500 रुपये जे काही पर मंथली सध्या प्रस्तावित आहे, तर त्या जर गोष्टी दिल्या तर नक्कीच त्यांच्या म्हणजे महिला सक्षमीकरण असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये नक्कीच हे होतील. सपोज मला जर एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर आमच्याकडे तिथे सोसायटीमध्ये एक घरकामगार करणाऱ्या लेडीज आहेत. तर त्यांचं असं आहे की त्यांच्या मुलाला आता क्लर्कसाठी ते टायपिस्टसाठी हे झाले होते टेस्टसाठी, तर त्या टायपिंगचा क्लास लावायचा होता पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग तर अशी भरपूर उदाहरणं असतील आपल्या ह्याच्यात. मग त्यांना जर आपण मंथली इन्स्टॉलमेंट दिले गेले तर हे त्यांचं सक्षमीकरण किंवा एम्पॉवरमेंट होऊन जाईल. तुम्ही स्वतःला फेमिनिस्ट मानता का? असं काही नाही फेमिनिस्ट, पण मी स्वतःला सेंट्रिस्ट किंवा जेंडर न्यूट्रल नक्कीच मानतो. फेमिनिझमचा अर्थ काय होतो? फेमिनिझमचा मला असं वाटतं की म्हणजे माझ्या ओपिनियननुसार की म्हणजे जे काही पॉलिसीज असतात किंवा जे काही डिसिजन्स असतात जे लेडीजला किंवा वुमनला सेंटर ठेवून जे घेतले जातात किंवा त्याला सेंटरला ठेवून सगळं आखणी केली जाते, त्याला फेमिनिझम असं म्हणू शकतो आपण. त्याच्यानुसार तुम्ही फेमिनिस्ट नाही. मेक इन इंडिया ही योजना सक्सेसफुल झाली की फेल्युअर ठरली? मेक इन इंडिया सर आपण त्याला एक मॉडरेट म्हणू शकतो, म्हणजे जी अशा बाजूने झुकलेली की जे आपण त्याला फेल्युअर म्हणू शकतो. कारण मला असं वाटतं की जी त्याचं टार्गेट ठेवलं होतं की 100 मिलियन जॉब्स प्रोव्हाइड करणं ज्यावेळेस लॉन्च केली गेली 2014 मध्ये, तर ते अचीव्ह झाले नाही. आणि दुसरी एक गोष्ट त्याच्याबद्दल एक थोडीशी चांगली जर म्हणायची गेली तर त्याच्यामध्ये खूप चांगला इनिशिएटिव्ह आला गेला. म्हणजे प्रत्येक जे लोक आहेत म्हणजे व्होकल फॉर लोकल हे जे काही ब्रँड आणला गेला कोविडच्या पिरियडमध्ये, तर त्यावेळेस लोकांनी त्याच्यावर भर द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्याला गती मिळाली असं म्हणून. तुम्ही बॅडमिंटन हॉबी सांगितली बरोबर? येस. बॅडमिंटनचा वर्ल्ड लेवलला मेन्स रिलेटेड कुठला कप आहे? मेन्स रिलेटेड सर थॉमस कप आहे, जो 1948-49 पासून खेळला जातो. आणि भारताने तो कधी जिंकला? येस सर, कधी? 2022 साली भारताने जिंकलेला. भारताचं बॅडमिंटनचं ते नेतृत्व आहे ते कोणी केलं होतं त्यावेळेस? सॉरी सर, नाही आठवत. विमेन रिलेटेड कुठला कप आहे? उबेर कप आहे. तुम्ही एक्साइज डिपार्टमेंट मध्ये आता तुमचं सिलेक्शन झालंय, दारूबंदी करावी का? सर मला असं वाटतं की दारूबंदी ही नक्कीच केली पाहिजे. कारण त्याचं जर सांगायला गेलं तर प्रथम जे काही आरोग्यावर जो दुष्परिणाम होतोय
तो खूपच मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचे जे काही निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज आहेत, म्हणजे जसं की आज राज्य उत्पादन शुल्क आपल्याला 4 नंबरचा रेव्हेन्यू देतो महाराष्ट्राला. आताच्या 2024-25च्या बजेट एस्टिमेटनुसार 30,600 कोटीचा रेव्हेन्यू प्रस्तावित आहे, जो 4 नंबरचा आहे. आणि तो एकूण रेव्हेन्यूच्या बघितलं गेलं तर एक 10% पण 10%च्या पुढं म्हणू शकतो आपण त्याला. पण जो काही रेव्हेन्यू होतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट किंवा जास्त पटीनं निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज होतात, जसं की आरोग्यावर असेल किंवा ती जर बंद नाही केली तर तुमचा जॉबच जाईल, डिपार्टमेंटच बंद करावं लागेल. येस सर. पण मला असं वाटतं की ती दारूबंदी केली पाहिजे. तुमचं समजा राज्यसेवेमध्ये सिलेक्शन आता नाही झालं तर तुम्ही एक्साइज सब इन्स्पेक्टर पोस्ट जॉईन करणार का? सर मला असं वाटतं की माझ्या जॉईन करणार की नाही? सर नाही करणार. मग परीक्षा का दिली तुम्ही एका चांगल्या कॅन्डिडेटची जागा खाली तुम्हाला जर जॉईन नाही करायची तर तुम्ही एक्झाम का दिली? सर मी ज्यावेळेस परीक्षा दिली होती त्यावेळेस ह्या परीक्षेचं म्हणजे ही परीक्षा प्रिलिम याची झाली नव्हती त्यावेळेस परीक्षा. आणि माझं जे काही टार्गेट होते संधी सेवेमध्ये यायचं, तर त्यावेळेस मी पूर्ण जे काही सर्व परीक्षा असतील त्या परीक्षा देत होतो. मग त्या पदाची जी काही परीक्षा झाली ती ह्या पदाच्या अगोदर झालेली. तुम्हाला वाटतं तुम्हाला ते एकदम ते टार्गेटच नाही, तुम्हाला पोस्टच घ्यायची नाही, तुम्हाला तिथे जायचंच नाही, ज्या मार्गात आपल्याला जायचं नाही त्याचा रस्ता आपण विचारायचाच का ना? सर मला जर ह्यामध्ये सिलेक्शन नसेल झालं, जर राज्यसेवेमध्ये त्यावेळेस जर प्रिलिम नसेल झाले, तर मी ही नक्कीच पोस्ट घेतली असते. मला असं वाटतं की हे जे काही जे फ्लॉज आहेत तुम्ही जे सांगता, तर ते नक्कीच याच्यामध्ये आयोगाची म्हणू शकतो किंवा गव्हर्नमेंटने त्याच्यात एक पॉलिसी आणली पाहिजे की 3-4 वर्ष त्याच्यामध्ये ठेवून वेटिंग लिस्ट आणणं, किंवा 1-2 वर्षापर्यंत जर जॉईन नाही केलं किंवा कोणी हे नाही केलं तर त्याच्यामध्ये जे काही खालचे मेरिट लिस्ट मधले जे लोक असतात त्यांना प्रेफरन्स देणं. याच्यात तुम्हाला राज्यसेवेतनं पोस्टच नाही भेटली, तुम्ही एक्साइज सब इन्स्पेक्टर झाला, तुम्ही आयटीतला जॉब सोडून एक्साइज सब इन्स्पेक्टर जॉईन करणार? येस सर. करणार? येस सर. क्लास 3 ची पोस्ट तुम्ही जॉईन करणार आयटीतला एवढा चांगला जॉब सोडून? येस सर. मला असं वाटतं तुम्ही तिकडे चांगलं जास्त योगदान देऊ शकता आयटी मध्ये. सर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही मला असं वाटतं आपल्या सॅटिस्फॅक्शन आहे, इम्पॅक्ट जो असतो, म्हणजे आपण जर समजा आम्ही इन्फोसिसमध्ये काम करतो, मी ज्यांच्यासाठी काम करतो, ज्या क्लायंटसाठी, ते माझ्या समोर नसतात किंवा त्याचा इम्पॅक्ट समोर नसतो, त्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन आपल्याला त्या लेवलचं भेटत नाही. पण ज्यावेळेस काम करणार लोकांसाठी तुम्ही सर एक्साइजमध्ये सपोज जे काही इलिसिट लिक्वरमुळे जे लोकांचे बळी जातात ते जर मी माझ्या कार्यक्षेत्रामध्ये ज्युरिडिक्शनमध्ये जर ते कंट्रोल करू शकलो आणि एका वर्षी एक जरी मी ते बळी रोखला किंवा त्यापासून गैरप्रकारामुळे किंवा त्याच्या गैरवाहतुकीमुळे किंवा लायसन नसताना विकले गेलेल्या दारूमुळे जे काही परिणाम होतात ते जरी मी रोखू शकलो तरी मी स्वतःला असं सॅटिस्फाईड समजेल. ओके सर, थँक्यू सर, हॅव अ नाईस डे. नाही ते ऍक्च्युली फॉर्मल खराब झाले पावसामुळे. बरं, ती काळजी घ्या, ड्रेसची पण काळजी घ्या. आम्ही आणले होते, खराब झाली पावसामुळे. म्हणजे मी ना तुम्ही मध्ये यायच्या पहिले सरांना सांगितलं होतं का ग्रिल करा खूप. आता मी त्या दिवशी तुमचं बघितलं होतं, मला माहिती होतं की आपण त्या वरच्या लेवलला आहे, म्हणून मी सरांना सांगितलं होतं की एकदम हाय लेवलला ग्रिल करा, म्हणून तो तसं तुम्हाला इंटेन्स वाटला असेल इंटरव्ह्यू. ते आता मी टायमिंगचं बघितलं तर 37 मिनिटातच इंटरव्ह्यू झाला. आपण घेतलं सगळ्यात मोठं ना, सगळ्यात मोठा इंटरव्ह्यू. आणि हेच चेक करायचं होतं का प्रेशर आणि याच्यात आपल्याकडून काही चूक होती की काय. सरांचं तेच म्हणणं आलं की तुम्ही कुठंच अडकल्या जात नाही, किती तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही बाहेर निघतात. आणि मॅडमने तर तुम्हाला टॉपचे मार्क्स देऊन टाकलेत. ठीक आहे, त्या म्हटलं की 77 मार्क्सच्या वेळेचा हायएस्ट होता, तर ही डिझर्व्स दॅट ही विल बी द हायएस्ट. व्हेरी गुड. म्हणजे मी त्या दिवशी तर तुम्हाला सांगितलं होतं की व्हेरी गुड कॉन्फिडन्स. इनोव्हेशनचं तुम्ही खूप भारी सांगितलं, म्हणजे जे त्यांना विचारलं जातं तुम्ही काय करावे तर त्याचे पण तुमचे उत्तर आहे. व्हेरी गुड प्रिपरेशन, गुड कंटेंट अँड कीवर्ड्स. ग्रॅज्युएशनचं पण विषयाची मांडणी चांगली आहे. बॅडमिंटनचं त्या दिवशी राहिलं होतं म्हणून आता चेक केलं, तर व्हेरी गुड. ठीक आहे, प्लेयरचे नाव काही महिला आणि पुरुष खेळाडू असे काढून ठेवा थोडस. ठीक आहे, ऑफिसरचा तर काही विषयच नाही. आपली डेट आलेली आहे का? 31 ऑगस्ट मेडिकल आहे, त्याच्यामुळे नाही आले. पुढे आणि लीड किती असेल आपल्याला? 440 मार्क्स आहेत. मागच्या वेळेस रिटर्नला 58 होते, एकदा 55 होते, एकदा 58, म्हणजे एक साधारणतः 60 मार्क जरी धरले तरी ओपनच्या ह्याच्यात 25 मार्कचे लीड असेल. आणि ओबीसी कॅटेगरी ओबीसी इंटरव्ह्यू मध्ये तेवढं कॅप्चर करणार आहात ना, तर खूपच आपण पुढे जाऊ. ठीक आहे, आता छोट्या छोट्या गोष्टी काही सांगतो तर पॉझिटिव्हली घ्या. स्टार्टिंगला ना फिंगरची मुवमेंट परत तिथं होत होती. ओके, म्हणजे ठीक आहे, तर तेवढी एक. नंतर हातवारे व्हायला लागले तर मग ती रेस्ट्रिक्ट झाली. मग स्टार्टिंगला ती होत होती, आता दिसेल नाही दिसेल. पहिलं स्टार्टिंगला तुम्ही नाव घेतले तोपर्यंत ओके होतं, नंतर IS तुकाराम मुंडे म्हटलं डायरेक्ट. रोल मॉडेल पण सजेस्ट करणं ते विचार करा.
ठीक आहे, काय सांगायचं म्हटलं तर आपण नंतर बोलू त्याच्यावर. केस स्टडीचं मी इथं उत्तर लिहून ठेवलेलं. केस स्टडी जर अशी विचारले गेले ना तर त्याचे 1-2 उत्तर रेडी करून ठेवा. टप्प्याटप्प्याने काय सांगणार, ठीक आहे. तुम्ही सांगत होते पण थोडंसं इकडे तिकडे जात होतं. सपोज काय आहे का, असं जर काही जर झालं तर काय आपण लगेच वॉर रूम गठीत करतो, एक हेल्पलाईन नंबर देतो, ठीक आहे. हे राहील तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे, सो डोंट वरी, ते तुम्हाला लक्षात येईल. जे आपली खालची हे असते वर्कफोर्स असतं तर यांना कंटिन्यू इन्स्पिरेशन द्यावं लागतं, कारण किती दिवस रेस्क्यू चालणार हे माहिती नसतं. खूप जणांचं मानसिक संतुलन हे ते याच्यात बिघडतं, तर आपण एक लीडर म्हणून त्यांना ते इन्स्पिरेशन आपल्याला द्यायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी आणि लोकांच्या लाईफ या दोन्ही पण वाचवायच्या आहे, ठीक आहे. तुमचा जास्तीत जास्त फोकस लाईफवर राहायला पाहिजे. मेडिकल फॅसिलिटीज, फूड फॅसिलिटीज चांगल्या गेल्या पाहिजे. महामारी होण्याचे चान्सेस असतात खूप, तर ती रोखण्यासाठी तुमचे हे पाहिजे. आणि नंतर सगळं झाल्यानंतर यांचं रिहॅबिलिटेशन कसं करायचं याच्यासाठी तुमचा प्रयत्न राहील. असं टप्प्याटप्प्याने सांगितलं म्हणजे ते प्रॉपरली येऊन जाणार. दैवी पॅटर्नचा सरांनी विचारला, मग ते थोडंसं एकदा बघून घेतलं आणि ते मुद्दा म्हणून सगळीकडेच घुसलो, ठीक आहे. विशाखा हे एनजीओचं नाव होतं, ज्यांनी याचिका टाकली होती. भौरी देवी हे महिलाचं नाव होतं जिच्यावर बलात्कार झालेला होता, आणि विशाखा ही एनजीओ होती ज्यांनी याचिका दाखल केली होती. ओके, ठीक आहे. तेवढं मॅडम फेमिनिझमचं तुम्हाला सांगतील. मॅडम फक्त तेवढा एक प्रश्न तुमचा हे वाटला, थोडं डिसअपॉइंटमेंट झालं, कारण सर पण सांगतील. असं वाटतंय ना की एक्सरसाइज सांगावं का नाही, आता आमचा असा मुद्दा झालाय की तुम्ही तिथं सांगावं की नाही. एक्सरसाइज झाले म्हणून हो चालेल. तुम्ही प्रायव्हेट मध्ये करत आहात, मला असं वाटतं तेच कंटिन्यू ठेवून हे करत आहात हे जर सांगितलं तर अजून पॉझिटिव्ह आहे. येस सर, चालेल. ग्रुप सी ची पोस्ट आहे ती. येस सर. बाकीचे पॅनलवाले ठीक आहे, पण जर वाक सर जर आले ना त्यांना पटणार नाही त्यांना. येस सर. तुमचं नाव वाक सर गेलं ना बेस्ट इंटरव्ह्यू होईल, बेस्ट मार्क येतील. हे जर तेच सांगितलं ना त्यांना ते पटणार नाही. येस. म्हणजे बाकीचे आपले माझे मागच्या वेळचे जे स्टुडंट होते ना, जे प्रायव्हेट मध्ये काम करत होते, सगळे असे 65+, 70+ असेच आहे. त्यांचा इंटरव्ह्यू तिकडं झाला. तुम्ही आयटी मध्ये असं नाही की तुम्ही म्हणजे काहीच नाही तुमच्याकडे म्हणून एक साईट जॉईन केली. तुम्ही ऑलरेडी आयटी मध्ये तुम्ही ते जॉईनच काय करताय ते सांगूच नका. एक तर ती तिथेच म्हणणार आहे तुम्ही आयटी सोडून इकडे डीसी गावात आहे, आणि त्यात जर तुम्ही सब इन्स्पेक्टर म्हटलं ना त्यांना पटणार ते थोडस हे होऊ शकतं. ते पॅकेजचा त्याचा मुद्दा म्हणून सरांनी तो घेतला की एवढं ते सोडून इकडं काय येत आहे. आणि मग एक्साईज मध्ये हे परत दारूबंदीचं झालं. आता दारूबंदीचा पण आता मला तर असं वाटतं की एक्साईज तुम्ही स्किप करावं आजच्या सरांच्या याच्यानुसार, तसं मला वाटतं. दारूबंदी पण आहे ना की ते करणं लय अवघड आहे. तर ते पॉसिबलच नाही. पॉसिबल म्हणजे काय का दारू बंदी न करता आपण त्याचं रेग्युलेशन केलं पाहिजे, हे आपण त्याच्यात सांगू, ठीक आहे. तर ते तुम्ही सांगावं. तो डिसिजन आता तुम्ही घ्या की एक्साईजचा करायचं. नाही सर, मला पण तेच वाटते, कारण ते तयारी करताना पण त्याची खूपच सध्या करंट इश्यूज पण भरपूर चालू ते वाटतंय का तुम्ही हे सांगा की सर करत होतो राज्यसेवा आपण कधीपासून तयार चालू केली? 19 पासून. हा, ती तुम्ही पुढे ढकलू शकता की सर 2021 किंवा हे असं त्याच्यानंतर. आणि वाईफ पण तुमची जॉब करते. येस. हा, तुम्ही आमच्या दोघांचा डिसिजन आहे आणि मला सपोर्ट आहे असं कुठं सांगता आलं तुम्ही सांगायचं. येस. प्रोफाईल मध्ये आपल्या अनमॅरिड आहे ना? हो, डॉक्युमेंट मध्ये अनमॅरिड. तर ते आधी सांगायचं त्यांना की तसं हायलाइट म्हणजे प्रश्न आल्यावर सांगितलं बघतील ते. हा, बघतील किंवा विचारतात लग्न झालेलं आहे का, वाक सर तर विचारतात लग्न झालेलं आहे का, ठीक आहे. त्या दिवशी मला काय विचारत माहिती का, तुम्ही मला कळत नाही मॅरिड आहे तुम्ही आयटी असेल बरोबर, तुम्ही जर समजा गडचिरोली तुमची पोस्टिंग झाली तर काय करणार? आणि आता आन्सर मी असं केलं की सध्या वर्क फ्रॉम होम चालू आहे दोघांचं पण, आणि ते हा जो डिसिजन आहे ह्याच्यात हे जे सगळे फॅक्टर्स आहेत हे तयारी करण्याच्या किंवा ह्या परीक्षेला अपिअर होतानाच आम्ही दोघांच्या सहमतीने घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याला आम्ही आता हायब्रिड चालू आहे किंवा कंपनी आता बोलायला सुरुवात केली त्यांनी, तर नंतर काय करणार तुम्ही वाईफला जॉब सोडायला लावणार का? तर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम एक्स्ट्रीम केस मध्ये म्हणजे तसं तिने हे केलेलं आहे की बाबा करू शकतो. आणि आता जे काही फ्रीलान्सर्स भरपूर मोठ्या प्रमाणात जॉब्स अवेलेबल आहेत, काही कंपनीत फुल टाइम नोकरी करावी असं नाही, फ्रीलान्सिंग मध्ये पण जॉब्स अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे ते तिची तयारी. मला फेमिनिझमचं मला फक्त थोडंसं असं वाटलं की तुम्ही तुमच्या वाईफला सपोर्ट करता. येस. येस, देन यू आर अ फेमिनिस्ट. ओके. फेमिनिझम इज बेसिकली की विमेनला राईट्स आहेत, त्यांना इंडिव्हिज्युअल चॉईस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करता याव्यात, करता येतील याच्यासाठी त्यांना म्हणजे बेसिक त्यांचे जे ह्युमन राईट्स जे आहेत ना त्याच्यासाठी फेमिनिझम आहे. तुमचं जे पहिलं वाक्य होतं ते तुम्ही पोहोचत होता की सर मी सेंट्रिस्ट किंवा जेंडर न्यूट्रल आहे. जेंडर न्यूट्रल आहे म्हणजे तुम्ही फेमिनिस्ट आहात. मला ते फेमिनिस्ट म्हणजे मी आता एक रिसेंटली रूढी आणि समाजात कसं बघितलं जातं का फेमिनिस्ट म्हणजे काय की महिलांना जास्त अधिकार किंवा महिलांच्या ओरिएंटेड आहे सगळं. याचा अर्थ काय की सगळ्या जेंडर्सला इक्वल अधिकार.
फेमिनिस्टचा तो अर्थ आहे. फेमिनिझमचा तो अर्थ आहे. Okay. आणि जे तुम्हाला ते दुसरं तुम्ही जे नेगेटिव्हिटी जी काही ऐकलेली असावी किंवा आढळली असावी ना, दॅट इज सुडो फेमिनिझम. Okay. नाही, मी आता ते थिंक बँकवर एक व्हिडिओ पाहिला, तर त्याच्यातच ते ऍक्च्युली ते सांगत होते की फेमिनिझमचं म्हणजे तुम्ही सांगितलं तो बरोबर वर्ड आहे की सुडो फेमिनिझम येते की जास्त एम्फसाइज करते. ते सुडो. पण एक फेमिनिझम चांगलं आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. फेक फेमिनिझम ज्यांना नॉलेज नाहीये ना त्याच्याबद्दल, तर त्यांचा थोडासा व्ह्यू असा आहे. बट रिअल फेमिनिझम इज ऑल अबाउट फेमिनिझम हा न्यूट्रल वर्ड आहे. येस 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 न्यूट्रल आहे. तुम्हाला विचारलं आर यू फेमिनिस्ट, येस यू आर फेमिनिस्ट. येस. ठीक आहे. ओके. उलट त्याचं उदाहरण सांगताना तर तुम्ही वाईफ त्याचं तुम्ही सगळं सांगू शकता. येस. चालेल. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली हॉबी मध्येच मेन्शन केलं होतं ना, प्लेइंग बॅडमिंटन विथ माय लाईफ पार्टनर. येस. मग ते येऊनच जाते. खूपच चांगलं आहे. ते बोलताय. प्लेइंग आणि बॅडमिंटन सरांनी सांगितलं मला की त्यांनी हॉबी सांगितलं, त्यांना ते माहिती नव्हतं, मग ते हे केलं. आणि आम्ही खूप इंटरव्ह्यू घेतले, तर यू आर द टॉपर. ओके, थँक्यू सर. 70 देत होतो, पण आम्ही दोघी 72 प्लस मॅडमनी 77 दिले. तुम्ही कुठं हे नाही, फक्त हे 1-2 मुद्दे म्हणजे एक्साईजचं नाही, नक्की मी त्याच्यावर पण विचार करत होतो, कारण मी आता एक ते DYSP ना नगरचे, तर त्यांच्याशी बोललो, तर त्यांनी सांगितलं हेच तुला विचारते मी, तुम्ही आता सांगितलं ना की हे सोडून तुम्ही ग्रुप सी जॉईन करताय, हे खूप बॅड इम्प्रेशन. खूप बॅड. म्हणजे एवढी भारी तयारी आहे आणि तू तिकडे जर गेला ना, मग ते आपला इंटरव्ह्यू पडायला नको. येस. नाही, नक्की मी ते स्किपच करेल सर. स्किप करा. हो, चालेल. ती तयारी करत होतो सर, आणि हा माझा इकडे पहिला जास्त चांगली तयारी करता येईल मला Yes. याच्यामुळे. आणि फर्स्ट इंटरव्ह्यू राहील आपला. नाही, सेकंड आहे. आधी शिंदे सरांचा झाला होता मागच्या वर्षी सरांनी किती दिले होते? 55. ओके. हा, पण त्यावेळेस तयारी वगैरे नव्हती जॉब. हा, त्यावेळेस यू आर व्हेरी प्रिपेअर्ड दिस टाइम. आता कोणाचाही पॅनल आला तरी तुम्ही एक्सेलच करणार.